आणि एक मोठी बातमी समोर येते अमरावतीतून। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा धारणी मार्गावरती सेमाडोहजवळ खासगी बसचा अपघात झालाय। आज सकाळी 8 वाजता हा अपघात झालेला आहे। मेळघाटमधल्या वळणदार असलेल्या या रस्त्यावरती चालकाचं नियंत्रण सुटलंय आणि त्यामुळे बस लगतच्या पुलाखाली कोसळली। या अपघातात 30 ते 40 प्रवासी जखमी झालेत। तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। सगळ्या प्रवाशांवरती लगतच्या सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत। प्रवाशांना बसमधून खाली कोसळल्यानंतर बाहेर काढत असतानाची ही दृश्य समोर आली आहेत। काही महिला आहेत, त्या महिलांनाही बाहेर काढलं जातंय। लहान मुलं जी आहेत त्यांना सुद्धा बाहेर काढतानाची ही दृश्य आपण पाहत आहोत। जी इमर्जन्सी खिडकी असते ज्याच्यातनं सगळ्यांना बाहेर काढलं जातं ती फोडून आता एक एक करून खाली पडलेल्या या बसमधल्या दुर्घटनाग्रस्त असा लोकांना बाहेर काढलं जात आहे। शुभम बायस्कर आमचे प्रतिनिधी सोबत आहेत। शुभम, ही अपघाताची घटना जी आहे ती समोर आली आहे। सकाळी 8चा अपघात आहे। सुखरूपपणे सगळ्यांना बाहेर काढण्यात आलेला आहे का? नक्कीच प्रज्ञा, हा सकाळी 8 वाजता हा झालेला अपघात आहे। 30 ते 40 प्रवासी जे आहेत त्याच्यामध्ये जखमी झालेले आहेत आणि जखमी प्रवाशांना मदत मोहीम राबवून युद्ध पातळीवर बाहेर काढण्यात आलेला आहे। तिघांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे। मेळघाटातलं सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्र जे आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहे। आपण जर पाहिलं तर असे अपघात या मेळघाटात अनेकदा झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत। गेल्या आठवड्याभरातली ही दुसरी घटना आहे। मेळघाटच्या भागामध्ये अशा पद्धतीनं बसचा अपघात झाल्याची ही दुसरी घटना आहे। आपण जर पाहिलं तर मेळघाटात जे काही वळण रस्ते असतील किंवा इतर भाग असतील त्या सगळीकडे अवैध वाहतूक असेल किंवा वाहनाच्या बाहेर लटकून प्रवास असेल अशाही घटना समोर आलेल्या आहेत। एकंदरीतच या घटना ज्यावेळेला समोर येतात त्यावेळेला वाहतूक विभाग असेल, पोलीस वाहतूक शाखा असेल आणि आरटीओ असेल या सगळ्यांनी कुठेतरी अशा पद्धतीनं वाहतूक जी होते आहे त्यावर कुठेतरी चौकट लावून कुठेतरी नियम लावण्याची मागणी या निमित्तानं होऊ लागली आहे प्रज्ञा। अगदी, मात्र स्थानिकांनी इथे भरपूर प्रयत्न केलेले आहेत लोकांना बाहेर काढण्याचे, हे सुद्धा स्पष्टपणे दिसते। आणि ओढ्याला पाणी नव्हतं हे सुद्धा एक सुदैवाची बाब, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली असं म्हणायला हरकत नाही। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी।